नमस्कार मित्रांनो आणि पालकांनो, वेलकम टू आवर फर्स्ट एपिसोड. आय एम युअर होस्ट समीर मोमीन. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो एका हॉरर मूवीपेक्षाही जास्त भयानक वाटतो. हो, द 10 बोर्ड एक्झाम. इमॅजिन करा, रात्रीचे 12 वाजलेत, पूर्ण गल्ली शांत आहे, पण तुमच्या घरामध्ये एका रूमची लाईट सुरू आहे आणि ती रूम आहे राहुलची. राहुल परीक्षेची तयारी करतोय आणि त्यासाठी सायन्स सब्जेक्टचा कार्बन कंपाऊंड टॉपिक त्याच्यासमोर ओपन आहे. तो एकच लाईन 5 वेळा वाचतोय, पण लक्षात काही येत नाही आहे. अचानक त्याला आठवतं, अरे माझ्या तर काहीच लक्षात येत नाही. मी फेल झालो तर मित्र नातेवाईक माझ्यावर हसतील ना. आणि पालकांचं काय? बोर्ड एक्झाम ही फक्त परीक्षा राहिली नाही आहे, ती एक सोशल प्रेशर बनत चालली आहे. आणि आज आपल्याला हाच प्रेशर कुकर फोडायचा आहे. राहुलसारखे हजारो स्टुडंट्स आहेत. They study for 10 hours, 12 hours, in fact 14 hours. But still, they feel empty inside. Why? कारण ते हार्डवर्क करतायत, पण ब्रेन सायन्स समजून घेत नाही. आपण एक काचेचा ग्लास घेऊ आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ओतत राहू. एका स्टेजनंतर आपल्या लक्षात येईल पाणी ग्लासमधून बाहेर वाहू लागते. अँड दॅट इज एक्झॅक्टली हॅपनिंग विथ युअर ब्रेन. इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमुळे ब्लॅकआउट होतो. राहुलला वाटतंय तो अभ्यास विसरतोय, पण असं नाही आहे. त्याचा ब्रेन डेटा प्रोसेस करायला वेळ घेतोय. ऑन दॅट नोट, लेट्स आस्क आवर AI expert what the numbers has to say about this. Asterisk. Hello, listeners. Analyzing the 2026 board exam landscape. Here is the factual breakdown. Data point 1. Surveys indicate that 1.6 million students appear for the SSC exams in Maharashtra annually. Out of these, 68% students report sudden blankness during the first 10 minutes of the exam. Data point 2. This happens because of cortisol, the stress hormone. High levels of cortisol literally block your access to the long-term memory. Data point 3. The forgetting curve. Without a proper revision cycle, the human brain forgets 50% of new information within the first 24 hours. However, with just a 10-minute recap, retention increases by 80%. Logic dictates. Studying more is not the solution. Managing your cortisol is. ऐकलत ना? इट्स नॉट अबाउट हाऊ मच यू रीड, इट्स अबाउट हाऊ मच यू रिटेन इन युअर ब्रेन. मित्रांनो, 10 बोर्ड एक्झाम इज लाईक अ मॅरेथॉन. त्याला तुम्ही 100 मीटर स्प्रिंट रेस समजू नका. आता एक प्रश्न येतो, त्याची तयारी कशी करायची? सो हिअर आय एम गोइंग टू गिव्ह 2 किलर स्ट्रॅटेजीज यू कॅन स्टार्ट इम्प्लिमेंटिंग फ्रॉम टुडे. द फर्स्ट स्ट्रॅटेजी इज 50-10 रूल. स्टडी इंटेन्सली फॉर 50 मिनिट्स अँड टेक 10 मिनिट्स ब्रेक. पण या ब्रेकमध्ये इंस्टाग्राम नको, फेसबुकही नको. Go to your balcony, have a glass of water, or chat with your friends or family. त्या 10 मिनिटांमध्ये तुमचा ब्रेन रिसेट व्हायला मदत होईल. सेकंड स्ट्रॅटेजी इज ॲक्टिव्ह रिकॉल स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुस्तक पूर्णपणे बंद करायचं आहे. त्यानंतर एक ब्लँक पेपर घ्या आणि त्याच्यामध्ये त्या टॉपिकच्या रिलेटेड 3 इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे. जर तुम्हाला ते करता आलं तरच तुमचा अभ्यास झाला आहे, नाहीतर यू आर ओनली रीडिंग, नॉट लर्निंग एनिथिंग. राहुलने आता तेच केलं आहे. त्याने जागणं पूर्णपणे बंद केलं आणि आता तो ॲक्टिव्ह रिकॉलवर फोकस करतो. अँड द रिझल्ट, त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट होण्यामध्ये मदत होते. आता थोडं पालकांबद्दलही बोलू. आई बाबा, आय नो यू आर अँशियस आणि तुम्हाला तुमच्या मुलाला सक्सेसफुल होताना बघायचं आहे, पण तुमचं प्रेशर त्याच्या परफॉर्मन्सला अफेक्ट करू शकतं. लक्षात ठेवा, कंपॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. अरे राहुल, ऐकलंस का? त्या मानेंच्या मुलाला 95% मिळाले. तुमच्या या वाक्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो. इन्स्टेड तुम्ही एक करू शकता, क्रिएट अ सेफ झोन ॲट युअर होम. लेट्स सी व्हॉट डज आवर AI एक्सपर्ट हॅज टू से ऑन अ पेरेंटल सपोर्ट. Research shows that students who perceive high emotional support from parents during exams have a 22% lower chance of developing exam-related depression. Furthermore, a stable sleep environment, meaning at least 7 hours of REM sleep, leads to a 15% increase in problem-solving speed for mathematics and logic-based subjects. Fact: a calm child is a smart child. So, मित्रांनो, take the board exam as another milestone in your life, not the end of the world. फिअरला स्ट्रॅटेजीने हरवूया. फॉर दॅट, फोकस ऑन नेक्स्ट 24 hours अँड नॉट नेक्स्ट 24 days. राहुलने तर त्याच्या फिअरवर मात केली आहे. आता वेळ तुमची आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच करू शकता. फोकस, प्लॅन अँड इम्प्लिमेंट. पुन्हा भेटूच आपण.